चित्रगुप्त महाराज काय होऊन बसले हे? आनंदीच्या आयुष्यात आई होण्याचं सुख आहे, पण या सगळ्यामुळे तिच्या जीवाला धोका आहे हे माहित होतं तुम्हाला? या जगात मला माहिती नाहीये असं काही आहे? मग का नाही सांगितलं तुम्ही मला? इतके दिवस मी माझ्या माणसांबरोबर राहतेय, त्यांचं कुटुंब पूर्ण होण्यासाठी मी प्रयत्न करतेय, माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतेय, पण आनंदीच्या जीवाला धोका आहे हे सगळं माझ्यामुळेच आहे का? नाही, तुझ्यामुळे तू फक्त तिच्या पोटी जन्म घेणार होतीस. ती वेळ आणि संधी दोन्हीही चुकल्यात. आता जो काही धोका आहे ते तिचं नशीब. मग आधी सांगायचं ना, तिला आई होऊ दिलं नसतं आम्ही. तरी सुद्धा दुःख झालंच असतं. पण तुम्हाला एकदाही सांगावंसं नाही वाटलं की आनंदीची काळजी घ्यायला हवी? या सगळ्यामुळे आनंदीच्या किंवा बाळाच्या जीवाला धोका आहे हे मी तुम्हाला का सांगू? हा सर्वस्वी आनंदीचा निर्णय. या निर्णयानं तिच्या आयुष्यावर जो परिणाम होणार आहे तो तिचा असेल. जेव्हा आनंदी प्रेग्नंट झाली त्याच वेळी मी सांगितलं होतं की या घराशी तुमचा संबंध संपला. मग मी का राहतेय इथे? जर मी माझ्या माणसांना काही मदत करू शकत नसेल तर मी का इथे? याचं उत्तर मलाही माहिती नाहीये. तुम्हाला काही माहिती नाही म्हणजे? काय, मी काही सर्वे सर्वा नाहीये ना. माझ्याही वर काही बसलेत. तुमच्याही वर? हो. त्यामुळे आता काय घडणार आहे, काय घडतंय याचा मला काही अंदाज नाहीये. याला काय अर्थ आहे? आता इथून पुढे तुमच्या नशिबात काय लिहिलंय हे तुम्ही आणि मी आपण नव्यानं अनुभवतोय. याचा अर्थ काय? माहित नाही. माहित नाही म्हणजे काय हो? आणि तुम्हाला जे माहिती असतं ते तुम्ही वेळेत सांगत नाही. आनंदीला काही होता कामा नये. मी तिला काही होऊ देणार नाही. दमलीस ना? पुरे आता चल. अहो, काय करताय तुम्ही? दमले तर सांगेन ना मी तुम्हाला. आणि रोज चालायला येतो आपण गच्चीवर. व्यायामाचा एक भाग आहे. असं घाबरून कसं चालेल बरं? बरोबर आहे, डॉक्टरांनी सांगितलंय सतत ऍक्टिव्ह राहायचं, एकाच ठिकाणी बसून राहायचं नाही. मान्य आहे, पण तरी तुला त्रास झाला तर लगेच सांगा, आपण डॉक्टरांना फोन करूया लगेच. काही लगेच फोन वगैरे करायचा नाही. तो रोज फोन करता तुम्ही डॉक्टरांना. अहो, कंटाळले असतील ते. उपचार करणार नाही तर माझ्यावर. असं कसं? त्यांनाही कल्पना आली असेल मी तुझ्या काळजीपोटी त्यांना फोन करतो ते. माझ्या काळजीपोटी आणि बाळाची काळजी नाही. आनंदी, सध्या मला तुझ्या तब्येतीची जास्त काळजी वाटते. असं नका बोलू बरं तुम्ही. आपल्या बाळाची पण आपण काळजी करायलाच हवी ना. उलट तुम्ही बाळाशी बोलायला हवं. बाळाला आत्मविश्वास द्यायला हवा. बाळाला तुम्ही सांगायला हवं की या संकटातून तू आणि तुझी आई तुम्ही दोघांनी सुखरूप बाहेर पडायला हवं. असं बोलायचं बाळासमोर. सकारात्मक बोलायचं असतं नेहमी बाळासमोर. ठीक आहे, मी जे बोलतो ते बाळाच्या लक्षात येईल, पण मला खरंच तुझी काळजी वाटते आणि हे खरं आहे. कारण तुला चांगलं माहिती आहे की तुला काही झालं तर मी नाही जगू शकत. हे तुला कळायला हवं. माहितीये मला. तुम्ही सगळेजण माझी खूप काळजी करतायत. कळतंय ना मला. खरं सांगू का, तुमच्यापेक्षा आई जास्त काळजी घेतात माझी. येणारच. 7 महिन्यांपासून एकटीच्या खांद्यावर हे एवढं ओझं तू वाहून नेतेस. काळजी घेणारच सगळे. आणि बघ तू कसे काळजी घेतील आता ते. सगळ्यांना काळजीत पडलंय ना मी. तुम्हाला माझ्या काळजीमुळे सगळ्यांना त्रास होतोय. कळतंय मला. असा नको विचार करूस आनंदी. अगं, तू सगळ्यांना माया लावलीस म्हटल्यानंतर प्रत्येक जण स्वतःपेक्षा तुझी जास्त काळजी घेतायत आणि घेत राहणार. मी काय म्हणतो, दम लागला ना? दमले. हो, पुरे अर्धा तास होऊन गेला. चला चला. तरी मला वाटलंच होतं. म्हणजे हे दोघं आपल्याला आनंदाची बातमी देत आहेत खरी, पण त्यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती.
अहो तुम्ही तेव्हाच का नाही सांगितलं? अगं मला वाटलं आनंदीची पहिली प्रेग्नन्सी आहे, त्यामुळे तिच्या मनावर थोडंसं दडपण असू शकेल. पण बरं झालं या पोरांनी आता तरी सगळं सांगितलं. काय तुम्ही दोघं कधी आलात? आनंदी, आनंदी बाळा कशी आहेस तू? म्हणजे आता काही त्रास होत नाही ना तुला? नाही. आम्हाला सुलक्षणाताईंनी सांगितलं सगळं. राघव, अरे आपण ऑफिसमध्ये रोज भेटतो, रोज मी तुला विचारतो की आनंदीची तब्येत कशी आहे, बरी आहे ना ती? पण तुला मला कधी सांगावंसं वाटलं नाही. अरे तुम्ही दोघांनी हे ओझं स्वतःच्या खांद्यावर का घ्यायचं ठरवलंय? नाही, आणि मुळात जर आनंदीच्या जीवावर बेतणार असेल तर या गोष्टी आपण करायच्याच कशाला? बाबा कळतंय, तुमची काळजी कळते, पण कसं आहे बाबा, हे बघा, जीवावर बेतत असेल तरी सुद्धा मूल होऊ देणं ही गोष्ट मला सुद्धा पटत नाहीये. पण हा निर्णय आनंदीचा आहे. आनंदीची इच्छा आहे, आई व्हायचंय तिला, आणि तिला जर का पूर्ण विश्वास असेल की ती बाळाला जन्म देऊ शकते आणि बाळ आणि ती दोघेही सुखरूप राहणार असतील, मग आपण कोणाला रोखणार आहे? अरे पण या गोष्टी तुम्हाला तेव्हा मला सांगताच आल्या नाहीत का? नाही सांगितल्या, कारण की आम्हाला माहित होतं तुम्ही काय विचार करणार ते, आणि काय योग्य काय अयोग्य. मला असं वाटतं आई हे आनंदीने ठरवला पाहिजे ना. ती आई होणार आहे, तिला विश्वास असेल तर आपण तिला साथ द्यायला पाहिजे, असं तेव्हा मला वाटलं. हे बघा, 1-2 महिन्यात बाळाचा जन्म होईल, आणि तेव्हा ही गोष्ट तुम्हा सगळ्यांना माहीत असायला हवी, म्हणून आज मी तुम्हाला सांगतोय. 7 महिने ह्या गोष्टी आम्ही तुमच्यापासून लपवून ठेवल्या खऱ्या, पण आता हे सांगतोय कारण आता तुमची साथ हवी आहे मला. आता आनंदीला आधीपेक्षा सर्वात जास्त जपायचं आहे आपल्याला, आणि आता मला अजिबात काळजी नाहीये कारण तुम्ही सगळे सोबत आहात ना. बस आता आपण, आणि सगळं व्यवस्थित होईल, मला पूर्ण विश्वास आहे. बाळ आणि आनंदी सुखरूप असतील. काय झालं? काय रे? आबा नाही सांगितलं असेल, आता त्यांचाही फोन येतच असेल. हो, नाही राहवलं मला. हे बघ, माझ्या आयुष्यात हीच माणसं आहेत रे, माझी आपली. त्यांना नाही सांगणार तर कोणाला सांगणार? चांगलं आहे, तुला कळलं आपली माणसं कोण आहेत ते. तर सारखं सारखं काही बोलायची गरज आहे का राघवा? अरे 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 कसा बोलतोय? बघा, तुम्ही दोघांनी अजिबात भांडायचं नाही, आणि भांडण होईल अशी वेळच येऊ द्यायची नाही, निदान बाळ होईपर्यंत. मी पण माझ्याकडून तुला वचन देते की तुला त्रास होईल असं मी नाही वागणार. बस आता मी माझ्या आनंदीची काळजी घेणार. मी आहे, मी सगळं. दादा, दादा बाळ कुठे? अरे अगं हे काय इथे छान खेळतंय बघ, कसं टुकुर टुकुर. पिल्लू ये. बस बस वर्षा, बस बस. थांबा, मी पिशवी घेऊन येते हा बाळाची. आण आण आण. अगं वर्षाताई, हिला काय झालं? मला दुधाची पिशवी राहिली ना. वर्षाताई, वर्षा, ए वर्षा, काय झालं? काय आज पहिला दिवस होता ना ऑफिस मधला, बाळाची आठवण येत असेल. पण असं रडत गेला ना. हा, मी आलेच आई. बघ. काही नाही. नाही नाही आम्ही थांबा. अगं ए नको, तू नको जाऊ. आनंदी, ए आनंदी, नको ग बाई, 3 मजले उतरशील, चढशील. नको, या अवस्थेत आता चढ उतर नको करू. तुला काळजी घ्यायला लागेल ना. आता नको, ते वर्षाचं वर्षाला बघू दे. तिचं बाळ आहे, तिला बघू दे. एक मूल झालं तरी पोरकटपणा काही गेलेला नाही तिचा. आई हो, आई हो काय, ऑफिसला द्यायची काही गरज होती तिला? एवढंच लहान बाळ टाकून ऑफिसला द्यायची गरज होती का? नाही, गेली ऑफिसला. मग ऑफिसला गेली म्हणून रडू येतंय. बरं, मग ऑफिसला गेली तर बाळाकडे कोण बघणार म्हणून रडू येतंय. आता बाळाला आपण सांभाळतोय तरी पण हिला रडू येते. हिला रडू कशाचं येते? काय करायचं सांग मला. हा, सोडून दे तिचं तिच्यावर. तू नको काळजी करू, तू चल घरी चल. शेवटी आईचं मन आहे. त्यांना वाटलं की त्या बाळाशिवाय राहू शकता, पुन्हा काम सुरू करू शकता. नाही झालं ना तसं. बाळाची आठवण येत होती त्यांना. गोंधळल्या आहेत त्या. काय करावं काय नाही करावं कळत नाहीये त्यांना, म्हणून. नाही तरी नको, एवढे जिने उतरायचं काही कारण नाहीये. मी राघवला पाठवते, तू चल चल. आई ऐका ऐका ऐका, माझ्यात आणि ह्यांच्यात काही फरक आहे की नाही आई? त्यांच्याजवळ त्या नीट नाही बोलणार, मन मोकळेपणाने नाही बोलणार. त्या माझ्याशी बोलतात. नाही, मला माहितीये ह्यांनी तुम्हाला सांगितलं की आनंदीच्या जीवाला धोका आहे.
त्यामुळे काळजी वाटते ना तुम्हाला. पण ही गोष्ट मला आधीपासून माहिती होती आई. 7 महिन्यापासून स्वतःची काळजी घेतेय मी खाली कधी गेले नव्हते का? आणि डॉक्टरांनी सांगितलंय ऍक्टिव्ह राहायला पाहिजे म्हणून. हो माहितीये मला ते सगळं, पण बाळा आता गरोदरपणी ना जसं जसं पोट वाढत जातं ना तस तसा जास्त त्रास होतो. काळजी घ्यायला हवी ना म्हणून सांगते मी. हा नको जाऊ, चल बरं चल बरं. ते तर होणारच नाही. जसजसे दिवस जवळ येतील तस तसा त्रास होणारच ना मला आई. त्रास वाढणारच आहे माझा, हे तुम्हालाही माहिती आहे चांगलं. मला माहिती आहे काळजी वाटते तुम्हाला. पण हे बघा, म्हणजे आई होण्याचा, ह्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय माझा आहे. पण बाळाची काळजी घेणं, माझी काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. यामुळे मी तुमच्या सगळ्यांकडे दुर्लक्ष नाही करू शकत आहे. तुम्ही सगळेजण माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात. माझं कुटुंब माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. त्या असं रडत केल्या ना मला वाईट वाटतंय. त्यांना कोणाशी तरी बोलायचं असेल, मी गेले ना तर बरं वाटेल त्यांना. मन मोकळेपणाने बोलतील त्या माझ्याशी. मी सावकाश जाईन, सावकाश आहे. पण मला बोलू द्या त्यांच्याशी. मलाही काळजी नाही वाटणार मग त्यांची. जाऊ दे नाही. तू काय ऐकणार आहेस माझं? मी लाख सांगेन पण तू तुझंच करशील. चल मी येते सोबत. नाही नाही नाही, मालती आई बसल्यात आत, वाट बघत असतील. तुम्ही जा, मी येते. सावकाश जाणार, सावकाश येणार. आणि बसेल ती मालती, तिचं काय, मी येते तुझ्या आई बरं मग नीट जाशील. अगदी नीट जाणार. बघा सावकाश जा, असं हो, पकडून पकडून जा बाळा. काळजी नका करू. पकड नीट. हो य. आणि जोरात पाऊल नको टाकू असं. हा हा जा तुम्ही पण आता. समोर बघ. हो बघते आई. काय गो बाई पूर्ण. ओ झालो झालो झालो. पिल्लू थांबा. ओ, ओ, ओ. पिल्लू आई दिवसभर जवळ नव्हती ना. आईला खूप आठवण आली तुझी. हो नको रडू बाळा, नको रडू. तुला पाणी देऊ थोडं? पाणी पण दे. हो देते देते. हे दिवसभर नुसती बडबड करत होता. हो काय बोलत होता देव जाणे, पण बडबड करत होता. कदाचित म्हणत असेल मला की मामी मला पण आईची आठवण येते. आठवण काढत होता तुमची. रडू नका बरं. वर्षात आनंदी, मला नाही करायची ही नोकरी. नाही, मला नाही जमणार. मला वाटत होतं ना की मला बाळा इतकीच ही नोकरी सुद्धा महत्वाची आहे. मला माझं करिअर खूप महत्वाचं वाटत होतं. करिअर कसलं ते, आत्ताच तर नोकरी सुरू केली मी. पण मला ऑफिसला जाणं, नोकरी करणं हे खरंच महत्वाचं वाटत होतं. पण आज मी जेव्हा गेले ना तेव्हा मला जाणवलं की नाही, मी याच्यापासून एक क्षणही दूर राहू शकत नाही. मला खूप कौतुक वाटतं अगं त्या बायकांचं जे नोकरी करून आपल्या बाळाला सांभाळतात, त्यांच्यापासून दूर राहतात दिवसभर. पण नाही बाई, मला हे नाही जमणार आहे. मला नाही राहायचं याच्यापासून दूर. याच्याबरोबरचा ना एक क्षणही मला मिस करायचा नाहीये. याचं उपडं पडणं, याचं रांगणं, याचं उभं राहणं, मला पहिल्यांदा आई म्हणणं, हे सगळं अनुभवायचंय मला. मला नाही करायची नोकरी. ठीक आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. तुम्हाला वाटतंय ना तुम्ही तुमच्या बाळाजवळ राहायला हवं, थांबायला हवं, तर तुम्ही थांबा ना.
तुम्ही घरी थांबा, काही हरकत नाही. आनंदी पण नंदू नंदू काय म्हणेल अगं? काय म्हणेल? नंदू दादा ते तुम्हाला म्हणत होते ना की नोकरी करू नकोस म्हणून, बाळाजवळ थांब म्हणून. नाही ग, त्याचं म्हणणं होतं अजून एखाद महिना नोकरी करू नकोस, मग नंतर नोकरी कर. कारण त्याचप्रमाणे आम्ही सगळं आर्थिक नियोजन केलं होतं ना, की आमच्या दोघांचा पगार येईल, मग आपलं सगळं व्यवस्थित रुळावर येईल. आता तो एकटाच नोकरी करणार म्हणजे सगळा आर्थिक भार त्याच्यावर पडणार. तो काय रिॲक्ट होईल याला देव जाणे. मी काय म्हणते, एकदा नंदू दादांशी बोलून बघा ना तुम्ही. म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे तुम्ही त्यांना सांगितली आणि ते तुम्हाला नाही म्हणाले? नेहमी समजून घेतात तुम्हाला, नेहमी काळजी घेतात तुमची. बोलून बघा आणि असं रडू नका बरं. बस. हो पिलू, हो आली. हा आता आई आली. हो हो. वर्षाताईंना कळून चुकलंय की त्या त्यांच्या बाळाशिवाय नाही राहू शकत. बरोबर आहे त्यांचं, योग्य निर्णय घेतलाय त्यांनी. बाळांना असं मोठं होताना, बोलताना, चालताना आईने बघायलाच हवं ना. तिच्यासाठी किती महत्वाचा क्षण असतो तो. कळलं का बाळा? आता तुझी आत्तू तुझ्या दादासोबतच राहणार. चला घरी जाऊयात. ऐकू ऐकू ऐकू. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की यांना कधीच मूल होऊ शकत नाही, आणि जरी झालं तरी यांची प्रेग्नन्सी खूप रिस्की असणार आहे. नक्की काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे मी माझ्या पोटात बाळ वाढू शकत नाही का? नाही, तुम्ही वाढवू शकता, पण ती पूर्णपणे तुमची रिस्क असेल. आणि जर कुठल्याही वेळेला प्रेग्नन्सीमध्ये त्रास झाला तर यापुढे तुम्ही प्रेग्नन्सीची रिस्क घेऊ शकत नाही. आणि असं झालं तर यांच्या आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. ऐकू